आणि त्यांनी जबरदस्तीने माझ्या मुलीला गाडीमध्ये बसवलं जी. आणि माझी मुलगी ज्यावेळेस आरडाओरड करायला लागली त्यावेळेस त्यांनी तिला ॲसिड टाकून जाळण्याची धमकी दिली आणि म्हणजे गाडीमध्ये बसवलं. बरं, लिहून घेतलं, जबाब नोंदवून घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मुलगी ताब्यात दिली आमच्या. त्यावेळेस पण तिथं म्हणजे आरोपी हा तिथं पोलिसासमोर दमदाटी करत होता. कोणाला? आम्हाला पण आणि मुलींना पण. तू आई वडिलांकडे जाय म्हणजे नातेवाईकांनी जबरदस्ती खोलीत. मग ते का केलं होतं यांनी सगळं? आता ते नाही का तुला माझ्याशी लग्न करावं लागेल, नाहीतर मग आम्ही तुला इथं जिवंत सोडणार नाही. आणि त्यावेळेस मुलगी घाबरलेली होती आणि त्यांचं काय, जर इथून तू जर आमच्या विरोधात काही कंप्लेंट दिली तर तुझे आई वडील आणि यांना आम्ही इथून गावाला जाऊ देणार नाही, इथंच मारून टाकू त्यांना. बरं, वेगळी वागणूक देत आहेत का, काय बोलतायत का? मी पोलिसांना विचारलं तुम्ही आरोपीच्या बाबतीत काय केलं, तर पोलिसांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही तुमचा म्हणजे ते कागद घेऊन जा आणि तुम्ही तपास करा आणि तुम्हाला जर आरोपी कुठे ते माहीत असेल तर तुम्ही आम्हाला सांगवा, आम्ही काय परमेश्वर नाही आहेत, काही प्रेम नाही का? आम्ही वारकरीच येतं, आम्ही वारकरी माणसं येतं. परंतु हेच प्रकार थांबले पाहिजे. वारकरी म्हणजे संस्थेच्या नावाखाली तुमचे जे अनैतिक उद्योग चालले हे थांबले पाहिजेत. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्राने एक बातमी केली होती. त्या बातमीमध्ये एका मुलीवर अत्याचार झाल्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला होता. विशेष म्हणजे तो अत्याचार झालेली घटना जी आहे आणि ज्या ठिकाणी झालेलं ते ठिकाण जे आहे ते ठिकाण मी या ठिकाणी म्हणजे संकोचपणे या ठिकाणी मला नाव घ्यावं लागत आहे. संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचं ते नाव आहे आणि त्या संस्थेमध्ये अत्याचार करण्यात आलेला होता. मी संकोच यासाठी बाळगतो की महान संताचं नाव त्या वारकरी शिक्षण संस्थेला दिलं आणि त्याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करण्यात येतो. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील तो प्रकार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एक मुलगी, तिचं अपहरण 2 जून रोजी करण्यात आलं आणि तिला आनंदीच्या याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये डांबून ठेवण्यात आलं, तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि या मुलीच्या फिर्यादीवरून 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि स्वयंघोषित कीर्तनकार असलेल्या सुनीता आंधळे आणि एक अनोळखी व्यक्ती आहे. अशा 5 जणांच्या विरोधामध्ये अण्णासाहेब आंधळे जो अत्याचारित व्यक्ती आहे, या 5 जणांच्या विरोधामध्ये शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये 8 जुलै रोजी FIR दाखल करण्यात आलेला आहे. ही सर्व लोक फरार आहेत. मराठी महाराष्ट्राला 2 दिवसापासून सवाल विचारले जात होते की नेमका काय प्रकार घडला आहे, कुटुंबियांसोबत जाऊन चर्चा करा, त्यांच्याकडून खरी माहिती जनतेसमोर आणा, काय झालं हे सगळं आणा, अशा प्रकारचं वारंवार विचारलं जात होतं. पोलीस प्रशासनाकडून ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं आणि जशा प्रकारे आरोपींना कठोर कारवाई होण्यासाठी जी काही ट्रीटमेंट असते आणि पीडितांना न्याय देण्यासाठी जी काही ट्रीटमेंट असते, या सगळ्या गोष्टी झाल्यात का माझ्यासोबत विचारण्यासाठी पीडित मुलीचे वडील आहेत. त्यांना मी वारंवार विनंती केल्यानंतर ते तयार झालेले आहेत. त्यांची अजिबात इच्छा नाही आहे इथं बोलण्याची, मात्र त्यांना विनंती करून मी आग्रह खासदार माझ्या ते बोलण्यास तयार होत आहेत. त्यांच्याकडून थोडक्यात शब्दांमध्ये त्यांच्या शब्दांमधून काय नेमका घडलेला प्रकार आहे विचारणार आहे. दादा, तुम्हाला बोलण्याची परिस्थिती नसली तरी तुमची या ठिकाणी क्षमा मागून तुमच्याकडून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्याशिवाय लोकांना सत्यता कळणार नाही. म्हणून सांगतो आहे की 2 जून रोजी नेमकं काय झालं होतं, त्या ठिकाणी तुमच्या मुलीसोबत काय झालं होतं, तुम्हाला कशी माहिती कळली, काही सांगता येईल का? 2 जून रोजी आम्ही शेतामध्ये असताना माझी मुलगी घरी होती. त्यावेळेस आरोपीची आई जनाबाई प्रल्हाद आंधळे ही माझ्या घरी आली आणि माझ्या मुलीस बोलली का तुला चल आपल्याला तुमच्या शेतात जायचं, तुझ्या आईकडे जायचं आहे. त्यावेळेस माझी मुलगी तिच्यासोबत गेली असता थोड्या अंतरावर घर वस्ती नसल्यानंतर तिथं एक काळ्या रंगाची एक कार उभा होती. तिच्यामध्ये अगोदरच अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, एक अनोळखी माणूस आणि मुलाची आई, आरोपीचा भाऊ हा मागून मोटरसायकलवरती आला आणि त्यांनी जबरदस्तीने माझ्या मुलीला गाडीमध्ये बसवलं आणि माझी मुलगी ज्यावेळेस आरडाओरड करायला लागली त्यावेळेस त्यांनी तिला ॲसिड टाकून जाळण्याची धमकी दिली आणि म्हणजे गाडीमध्ये बसवलं. बस त्यानंतर
ती गाडी अहिल्यानगरच्या पुढे गेल्याच्या नंतर जनाबाई प्रल्हाद आंधळे यांना गाडीतून खाली उतरवून घेतलं. त्यावेळेस माझी मुलगी बोलत होती की मला पण जाऊ द्या. त्यावेळेस ते आरोपी म्हणणे काय तुला तसं सोडणार नाही, आपल्याला आळंदीला ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी तिला आणखी धमकावलं, मारहाण केली आणि आळंदीला घेऊन गेलेच. तर पहाटेच्या 5च्या आसपास तिथं आळंदीला पोहोचले. 5-5:30चा टाईम असेल आता मला पण पहाटेचा. हो पहाटे. आणि रात्री किती वाजता घरून नेले तुम्हाला काही माहिती आहे का? 6च्या आसपास. बरं हो 6च्या आसपास. हो तिथून नगरवरून थेट पुण्याला नेलं आळंदीच्या त्या संस्थेमध्ये 5 वाजता. पण तुम्हाला कसं कळलं, कोणी सांगितलं तुम्हाला? मग हे आम्हाला गावातूनच त्यांचंच कोणीतरी एक अननोन नंबरवरून फोन आला की असा असा प्रकार झाला आहे तुम्ही. तर आम्ही तिथं आमच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट केला का तुम्ही तिथं जा, आम्ही इथून निघतोय. तर आम्ही इथून 6 वाजता निघालो. तोपर्यंत आमचे नातेवाईक तिथं हजर झाले. तर त्यावेळेस मुलीनं कसा केला तर ते 112वरती कॉल केला आणि झालेला प्रकार त्यावेळेस पोलीस येऊन मुलीला ताब्यात घेतलं. तुम्ही किती वाजता संस्थेमध्ये पोहोचला? संस्थेमध्ये नाही पोहोचला आम्ही पोलीस आळंदी पोलीस स्टेशन. आळंदी पोलीस स्टेशनला. त्यावेळेस तिथं पोलिसात काय घडलं काय सांगता येईल? पोलिसांत काय मुलीला आमच्या ताब्यात दिलं त्यांनी. बरं कसं दिलं, काय प्रोसेस होती? लिहून घेतलं, जबाब नोंदवून घेतला? जबाब नोंदवून घेतला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मुलगी ताब्यात दिली आमच्या. त्यावेळेस पण तिथं म्हणजे आरोपी हा तिथं पोलिसासमोर दमदाटी करत होता. कोणाला? आम्हाला पण आणि मुलींना पण. तू आई वडिलांकडे जाय म्हणजे नातेवाईकांकडे बोलू देत नव्हता. पण त्यावेळेस कोणी त्याला हे केलं नाही, प्रतिबंध केला नाही. पण तिथं पोलिसांमध्ये नेमकं कोण होतं मग? ज्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्यांची नावं FIR मध्ये आहेत, तिथं सुनीता आंधळे होते का? त्यांचे पती होते का? पती होते, सुनीता आंधळेचे पती होते. आणि म्हणजे आरोपीचा भाऊ होता. आणि आणखी एक अनोळखी माणूस होता, त्याचं नाव माहीत नाही आम्हाला. बरं. आणि ज्यावेळेस आम्हाला पोलिसांनी म्हणजे मुलगी FIR करून आमच्या ताब्यात दिली त्यावेळेस आरोपीचं काहीही न घेता त्याला सोडून दिलं. म्हणजे तुम्हाला मुलगी सुपूर्द करत असताना आरोपी ज्यांनी मुलीला पळवून नेलं, अपहरण करून नेलं, त्याच्याकडून पोलिसांनी काही स्टेटमेंट लिहून तुमच्याकडून घेतलं? हो आमच्याकडून घेतले. कसं लिहून घेतलं? व्हिडिओ, ऑडिओ? ऑडिओ म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि लिखित पोलिसांनी. काय लिहून घेतलं तुम्ही? वाचलं कधी त्यांच्याकडून काय लिहून घेतलं? मुलगी मी म्हणजे आईवडिलांच्या ताब्यात, मी माझ्या स्वखुशीने आईवडिलांच्या ताब्यात जाते म्हणून लिहून घेतलं. बाकी काय? आळंदी पोलिसांनी विचारलं नाही की मुलाला विचारलं नाही की तू मुलीला कसं आणलंस, कोणाच्या सांगण्यावर आणलंस का? काहीही मुलाला विचारलं? मुलाला काही नाही विचारलं आणि त्याचं काहीही न स्टेटमेंट घेता त्याला सोडून दिलं. बरं. इथं त्या संस्था चालकाचा काय रोल होता कसं सांगता येईल तुम्हाला? त्यांनी कसं मदत केली असेल? पण थेट त्या मुलीकडेच का गेले? संस्था चालक जी काही आंधळे महिला आहे किंवा मग ते अभिमन्यू आंधळे आहेत, या आरोपी मुलाचे त्यांचे काही नाते आहेत? कसे नाते आहेत त्यांचे? ते भावकी त्यांची घरातले, ते एकमेकांच्या घरातले. म्हणजे चुलते पुतणे असं काही नातं आहे? चुलते पुतणे नातं आहे काहीतरी. बरं. आणि आरोपी हा एक 5-10 मिनिटाला त्यांच्याशी म्हणजे याच्यावरती येतात, आंधळे संस्थे चालकाच्या त्यांचं बोलणं होतं. आणि पाहिजे तर तुम्ही त्याची कॉल हिस्ट्री काढू शकता. हां म्हणजे आंधळे यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत. हो आंधळेचे पण कॉल डिटेल्स काढले पाहिजे. त्यांनी CCTVचं फुटेज म्हणजे डाटा हे केला, डिलीट मारलेला आहे. हां म्हणजे ज्या दिवशी हे तिथं गेले 2 जण मुलीला घेऊन गेले, पण तिथं त्या FIR मध्ये मुलीने असाही उल्लेख केला की मला डांबून ठेवण्यात आलं. या दोघांनी जबरदस्ती खोलीत, मग ते का केलं होतं यांनी सगळं? आता ते आणि का तुला माझ्याशी लग्न करावं लागेल, नाहीतर मग आम्ही तुला इथं जिवंत सोडणार नाही. आणि त्यावेळेस मुलगी घाबरलेली होती. आणि त्यांचं काय, जर इथून तू जर आमच्या विरोधात काही कंप्लेंट दिली तर तुझे आई वडील आणि यांना आम्ही इथून गावाला जाऊ देणार नाही, इथंच मारून टाकू त्यांना. बरं. आता सकाळी त्यांना पहाटे 5 वाजता घेतलं घरात आणि नंतर कोणलं? तिथे किती वेळ होते संस्थेमध्ये काही सांगितलं का तुम्हाला? माहिती आहे का? माहिती तसं 2 ते 2.5 तास तिथं, 2 ते 2.5 तास. ह्या दोघांनी का त्या मुलीला कोणलं त्या घरामध्ये का बंद केलं? काय हेतू काय होता? त्यांचं लग्न लावायचं हेतू होता मुलीशी. मुलगी ज्यावेळेस नाही बोलली त्यावेळेस यांनी मारहाण केली मुलीला, म्हणजे दमदाटी करत होते. आणि नंतर घरामध्ये कोंडलं दोघांना. हो. तिथं काय फोटो व्हिडिओ शूटिंग वगैरे काय केलं त्यांनी? फोटो काढले, मुलीची जबरदस्ती फोटो काढले त्यांनी तिथं. मुलीचे सोबत फोटो काढलेत का त्या मुलासोबत? हो मुलीसोबत मुलांनी केले. हो. मग तुम्ही
1 महिना उशीर केला आहे तक्रार द्यायला. 8 जुलैला तुम्ही 8लाच तक्रार दिली ना शेवगावची. हे मध्यंतरीचा काळ का थांबला बरं तुम्ही, कशामुळे? मानसिक स्थिती नव्हती आणि आम्ही घाबरलेलो होतो, कारण ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, आमच्या जीविताला धोका येतं. आणि आरोपी सतत धमकी देत होता का तुझे छोटे छोटे भाऊ येतात, त्यांना मी माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, JCB आहे, त्यांच्या खाली घालून मी चिरडून मारून टाकल, ॲक्सिडेंट केसमध्ये काही होत नाही. आणि हो, आणि मग तुम्हाला आता का वाटलं की 7 जुलैला आपण गेले पाहिजे, 8 जुलैला पोलीस ठाण्यामध्ये? एवढं होऊन पण आम्ही म्हणजे घाबरून आम्ही गप्प बसलो आणि मुलीचं काहीतरी कुठंतरी लग्न लावा ह्या हिशोबाने आम्ही लग्नाचं याच्यात होतो. तर एका जागेवर ठेपा बघितला, त्यावेळेस ह्या आरोपीने तिथं त्यांना मुलीचे फोटो आणि तिथल्या ज्यांच्याशी आमचं एक संबंध होते तिथं यांनी हे केलं. त्यांना कॉल केला का मुलगी माझ्यासोबत म्हणजे मी पळून नेली होती, तुम्ही हिच्याशी लग्न करू नका, आणि जर लग्न केलं तर मी तुमच्याशी हे करेल, तुम्हाला त्यांना पण धमकावल्याचा फोन केले. आणि मग ते लग्न मोडल्यानंतर मग तुम्ही पोलिसात जायचा निर्णय घेतला? हो. मुलीसोबत आरोपीनं त्यानंतर आमच्या घरी एक दिवस 2 अनोळखी माणसं पाठवले. आम्ही शेतात काम करत असताना आरोपीने 2 माणसं पाठवले. त्यांनी दरवाज्यावरती लाथा घालून मुलीला तिथं तू जर आमच्या विरोधात फिर्याद दिली तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, तुझ्या आई वडिलांना तुझ्या भावांना आम्ही जिवंत सोडणार नाही. आणि आरोपी गुंड प्रवृत्ती असल्यामुळे आम्ही घाबरलो, परंतु शेवटचा पर्याय म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. मुलीने तुम्हाला सांगितलं का कधी ह्यांनी अत्याचार केला, याच्या अगोदर मला त्रास देत होते असं काही सांगितलं? हो, याच्या अगोदर त्रास देतो म्हणे सांगितलं होतं. त्यावेळेस आम्ही यांचे थोडे संबंध तोडले, परंतु यांनी चिडून म्हणजे हा प्रकार केला. या आरोपी मुलाचे आणि तुमचे काही संबंध आहेत का? गावात काही कुठले एखादे संबंध आहेत का? तू कुठल्या गावचे काय आहे का? आरोपीचे वडील आणि आम्ही दोघंही एकत्र काम करत होतो, आणि आरोपीचे वडिलांचे आमचे घरचे संबंध होते. हो, म्हणून त्यांचं घरी जाणं येणं असायचं, या सगळ्या गोष्टी ते गैरफायदा घेतला. या आमचे फक्त यांचे घरगुती संबंध चांगले होते, परंतु आमच्या चांगुलपणाचा यांनी फायदा घेतला. म्हणजे पोलिसांवर तुमचा काही संशय आहे का? पोलीस वेगळी वागणूक देत आहेत का, काय बोलतायत का? मी पोलिसांना विचारलं तुम्ही आरोपीच्या बाबतीत काय केलं, तर पोलिसांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही तुमचा म्हणजे ते कागद घेऊन जा आणि तुम्ही तपास करा, आणि तुम्हाला जर आरोपी कुठे येते माहीत असेल तर तुम्ही आम्हाला सांगवा, आम्ही काय परमेश्वर नाही येत. नाही, हे कोण म्हणलं तुम्हाला असं तुम्ही कागद घेऊन जा? PSI लहाने, त्यांच्याकडे तपासायला लहाने. हो, लहाने करता. तुम्हाला म्हणले कागद घेऊन जा तुम्ही तपास करा म्हणून तुम्हाला म्हणले? हो, बरं. त्याची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. बरं. आता पोलिसांवर तुमचा विश्वास राहिलेला नाही, मग पुढे काय जाणार आहे, तुम्ही कुणाकडे जाणार आहे? आमचा पोलिसावरती विश्वास राहिलेला नाही. फक्त याची म्हणजे सखोल चौकशी, त्यांची पण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे, एवढीच आमची. आरोपींनी तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये पाडलेलं आहे, तुमची काही इच्छा नव्हती बोलायची, मात्र मी पुन्हा एकदा तसंच विचारतोय की या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला पोलिसांनी योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिली नाही, न्याय दिलेला नाही. आरोपींना अजून 8 दिवस होऊन गेलेले आहेत, अटक केलेली नाहीत. तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही मला सांगत होतात. पोलिसांकडे काय मागणी करणार आहेत? महिला आयोगाकडे काय मागणी करणार आहे तुम्ही? आम्ही महिला आयोगाकडे आणि पोलीस प्रशासनाकडे म्हणजे नगरला जाऊन न्यायाची मागणी करणार आणि आम्हाला पोलीस संरक्षण भेटावं ही मागणी. आणि यांनी आम्हाला एक धमकी दिली का तुम्हाला आम्ही खोट्या गुन्ह्यात म्हणजे अडकवू. म्हणजे जसं तुमच्यावर अत्याचार होऊन तुम्ही गुन्हा दाखल करायला नको होता असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र केला. आता तुमच्यावरही खोटे गुन्हे दाखल करू म्हणून अशी त्यांनी आम्हाला धमकी दिली. या आरोपीला नेमकं कोणाचं पाठबळ आहे? कोण त्याला सहकार्य करतं? गावामधून कोणी सहकार्य करते का? कोणी पॉलिटिकल लीडर आहे का एखादा मोठा? जसं या आंधळे कुटुंबियांनी, त्या संस्था चालकाच्या कुटुंबियांनी त्यांना थेट घरात जागा दिली, सहकार्य केलं असं? आता तसं आम्हाला ते बाकी माहीत नाही, राजकीय कोणाचं वरद असतं माहीत नाही, परंतु यांना काहीतरी कुठं आधार असल्याशिवाय हे एवढं कृत्य करू शकत नाहीत. मुलगा त्या ठिकाणी या संस्थेमध्ये कधी जात होता किंवा मग कधी बोलणं झालं का की या मुलीचा तिकडे घेऊन जाण्याच्या अगोदर त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं, कधी जाणं येणं होतं, असं काही चर्चा होती? नाही माहीत नाही तसं त्यांचे संबंध नाही. हो, माहीत नाही. त्यांची ती बावकी घरातलीच ते संस्था चालक. पण त्यांची एक काहीतरी प्रेस नोट बाहेर येत आहे की म्हणजे ते एक त्यांनी बाहेर केले, आमचा त्यांचा काही संबंध नाही, आम्ही फक्त त्यांना गेटवर येऊन बोलल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, जाणीवपूर्वक आमची बदनामी केली जाते, वारकरी संप्रदायाची बदनामी केली जाते असं त्यांच्याकडून सांगितलं जाते आंधळे कुटुंबियांकडून. नाही, तसं आमची वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याची हे नाही, इच्छा नाही, परंतु आम्हाला फक्त न्याय भेटावा एवढीच इच्छा आमची. अनेक लोक मलाही म्हणतात की म्हणजे बातम्या करत असताना की तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय, वारकरी संप्रदायाची बदनामी होते. तुम्हाला असं वाटतं का की वारकरी संप्रदायाची बदनामी होते? एक
तुमच्या मुलीवर अत्याचार हे दुःख वेगळंच, मात्र तुम्ही धार्मिक नाही आहेत का? तुम्हाला हिंदू धर्माशी किंवा मग वारकरी संप्रदायाशी काही प्रेम नाही आहे का? आम्ही वारकरीच येतं, आम्ही वारकरी माणसं येतं, परंतु हेच प्रकार थांबले पाहिजे. वारकरी म्हणजे संस्थेच्या नावाखाली तुमचे जे अनैतिक उद्योग चालले हे थांबले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, सुरक्षेची मागणी करताय. उद्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देण्यासाठी जाणार आहेत का आरोपींना अटक झालेली नाही आहे? शिवाय आम्ही गावामध्ये असतो, आरोपी हा गुन्हा प्रवृत्तीचा आहे, त्याच्याकडून आम्हाला काही त्रास आहे, उद्या निवेदन वगैरे काही देणार आहात? आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार, SP साहेबांना पण निवेदन देणार आणि महिला बायला एक अर्ज करणार, कारण आम्हाला पोलीस संरक्षण भेटलं पाहिजे. जी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या वेळाबद्दल. खरं तर या सगळ्या मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की पीडित कुटुंब आणि त्यांच्यावर आलेली वेळ ही अत्यंत तो प्रसंग काय असतो हे आपल्याला सगळ्याला जाणून आहे. आणि माझ्यासारखे पत्रकार या सगळ्या गोष्टीमधून जात असताना अनेक प्रकरणं मी पाहिलेली आहेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक असतात. ही बोलायला तयार नव्हते आणि खरं तर त्यांची इच्छाच नाही आहे, मात्र पोलिसांकडून कशी वागणूक मिळते, पोलीस कसं यांना ट्रीट करतात, पोलीस कशी उत्तरं देतात, हे प्रकाश झोतात येणं गरजेचं आहे, जनतेसमोर येणं गरजेचं आहे. आणि ती आम्ही माध्यम असतो म्हणून ह्यांना मी विनंती केली होती की तुम्ही मला बोला आणि आमच्यासोबत चर्चा करा की नेमकं तुम्हाला काय होतं आहे, काय त्रास दिला जातो आहे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून कशा धमक्या दिल्या जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेत येऊन सांगितल्याशिवाय लोकांना कळणार नाहीत, पोलीस प्रशासनाला सांगितल्याशिवाय कळणार नाहीत. तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे पोलिसांकडे आम्ही वारंवार गेलोत, मात्र पोलिसांकडून अद्यापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली आणि पोलिसांनी उलट यांना सांगितलं की तुम्हीच तपास करा, हे सगळे कागद घेऊन जा. कोण PSI लहाने आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एका मुलीवर अत्याचार झालेला आहे, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की एका महान संताचं नाव या वारकरी शिक्षण संस्थेला दिलं आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार केला जातो, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आणि तमाम महाराष्ट्राच्या लोकांना मला सांगायचं आहे की मराठी महाराष्ट्र वारकरी संप्रदायाला अजिबात बदनाम करत नाही. हा प्रकार जर वारकरी संप्रदायाच्या संस्थेच्या व्यतिरिक्त इकडे कोणी झाला असता तर आम्ही वारकरी संप्रदायाचं नाव घेतलं असतं का, आम्हाला घेणं सोपं झालं असतं का, हाही प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करतोय. ज्यांना कोणाला वारकरी संप्रदायाचा फार मोठा पुळका आहे त्यांनी अशा गोष्टी घडू नयेत यासाठी एक आचारसंहिता त्या ठिकाणी लावावी. वारकरी संप्रदायामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडून आणत वारकरी संप्रदायाला कुठंतरी कलंक लावण्याचं काम हे अशा प्रकारचे संस्थेचे लोक करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीनं त्या ठिकाणी नेऊन मुलीवर अत्याचार केला त्याला सहकार्य करणारे, त्या मुलीला खोलीमध्ये कोंडणारे हे दोन संस्थेचे प्रमुख आहेत, नवरा बायको आहेत, सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे. या दोघांनी करून आंधळेला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिल्यामुळे तो ह्या सगळ्या गोष्टी करू शकलेला आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला फार सोपं जातं. जेव्हा अंगलट येतं तेव्हा वाटतं की वारकरी संप्रदायाचा कुठेतरी आधार घेतला पाहिजे. आणि म्हणून मला वारकरी संप्रदायाच्या सर्व कीर्तनकाराला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी जर होत असतील तर अशा संस्था त्या ठिकाणी तुम्ही अजिबात चालू देऊ नका. वारकरी संप्रदाय बदनाम होणार नाही, मात्र वारकरी संप्रदायामध्ये असे लोक असल्यामुळं नक्कीच वारकरी संप्रदायाची जी काही पवित्रता आहे ती मलिन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझं मराठी महाराष्ट्र या मंचावरून या ठिकाणाहून आव्हान आहे की वारकरी संप्रदायामधल्या या लोकांना तुम्ही खड्यासारखं उचलून बाजूला टाका. ज्या ठिकाणावरून लहान लहान लेकरांचं शिक्षण त्या ठिकाणी होतं की जी वारकरी शिक्षण संस्था आहे तिथे शेकडो मुली आहेत याच महिलेच्या आधिपत्याखाली, आणि त्या मुलींचं काय, या सगळ्या गोष्टी एक ना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री आणि तमाम नगरचे जे काही पोलीस प्रमुख असून त्यांना मराठी महाराष्ट्र मंचावरून आवाहन आहे, अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लगाम लावल्याशिवाय तुम्ही थांबू नका. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी नगर पोलिसांना फार जड जातील असं सुद्धा या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही.